माझी पाककलेमध्ये आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड फ्रूट केक. चवीला म्हणाल तर इतका अफलातून ना अगदी मार्केटपेक्षाही जबरदस्त हा केक आपल्या इथे तयार होतो. त्यासाठी सगळ्यात आधी एका बोलमध्ये रूम टेम्परेचरचं 1 कप दूध घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर घालायचं. मिक्स करून हा बोल साईडला ठेवूयात. दुसऱ्या एका बोलमध्ये इथे मी 1 कप इतका मैदा घेतलेला आहे. पाव कप मिल्क पावडर, 2 चमचे कस्टर्ड पावडर, 1 चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. आता हे सगळे पदार्थ आपण व्यवस्थित चाळून घ्यायचे आहेत. चाळून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मी ते सगळे पदार्थ चाळून घेतलेले आहेत. मिक्स करून घेऊयात आणि हा बोल देखील साईडला ठेवूयात. आता आपण केक टीन तयार करून घेऊया. तर केक टीन इथे मी ऑइलने ग्रीस करून घेते आणि आज मी बटर पेपर वापरणार आहे. तुम्ही मैद्याने डस्टिंग करून घेतलं तरी काहीच हरकत नाही. केक टीनही आपला तयार आहे. आता जो दुधाचा बोल आहे तो आपण घ्यायचा, मिक्स करून घ्यायचं थोडंसं इथे आणि पाऊण कप इतकी पिठी साखर यामध्ये मिक्स करून घ्यायची. पाव कप इथे मी तेल घेतलेलं आहे. आपलं घरचं रेग्युलर जे ऑइल असतं ते घ्यायचंय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये आता 1 चमचा मी मिक्स फ्रूट इसेन्स घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही व्हॅनिला इसेन्स घेतलात तरीही चालेल. मिक्स करून झाल्यावर यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपण अर्धे-अर्धे करून घालणार आहोत. तर अर्धं मिश्रण आता मी घालून घेतलंय. मिक्स करून घेऊयात हलक्या हाताने. उरलेलं बाकीचं जे मिश्रण आहे ते सगळं यामध्ये घालून घ्यायचं आणि कट अँड फोल्ड मध्ये इथे विस्करच्या साहाय्याने आपण छान असं हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत. अगदी रिबन कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. पाव कप इतक्या तुटी फ्रुटी घेतलेल्या आहेत. इथे आता मी अर्धा चमचा मैदा घेतलेला आहे आणि तुटी फ्रुटी कोट करून घेतलेले आहेत. याने काय होतं ना, आपल्या तुटी फ्रुटी तळाशी जात नाहीत, अगदी पूर्ण केकभर छान अशा मिक्स होतात त्या. तर इथे व्यवस्थित मी तुटी फ्रुटी देखील मिक्स करून घेतलेले आहेत. आता स्पॅच्युलाच्या साहाय्याने 2 मिनिटांसाठी कट अँड फोल्ड मध्ये मिश्रण मिक्स करून घेते आणि लगेचच आपल्या तयार केक टीन मध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं. दुसरीकडे मी कढई देखील प्रीहीट करायला ठेवलेली आहे. 10 मिनिटं प्रीहीट करून घेतलेली आहे कढई. आता इथे वरनं मी तुटी फ्रुटी लावून घेतल्या डेकोरेशनसाठी. एखादी रिंग किंवा स्टँड ठेवून 40 ते 45 मिनिटांसाठी हा केक बेक करून घ्यायचा आहे. तर इथे आता 40 मिनिटं झालेली आहेत. टूथपिक देखील अगदी क्लिअर निघालेली आहे. केक आपला व्यवस्थित बेक झालाय. रूम टेम्परेचरला गार करून घ्यायचा आणि नंतर डिमोल्ड करून घ्यायचा एका डिशमध्ये. खूपच भारी हा केक तयार होतो. तुम्हाला जर का मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये हा केक करायचा असेल तर सेम प्रोसिजर 10 मिनिटं प्रीहीट करून घ्यायचा मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन आणि 40 ते 45 मिनिटांसाठी हा केक बेक करून घ्यायचा. इथे आता तुम्हाला कट करून दाखवते आणि किती सॉफ्ट स्पॉन्जी जाळीदार केक आपला तयार झालेला आहे बघा. अफलातून असा हा टुटी फुटी केक इथे आपला तयार होतो. तर पटकन करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू.